नमस्कार मंडळी. तर स्वानंदी शिकवणार अंशुमनला चांगलाच धडा, तर अंशुमनची करणार स्वानंदी कुत्र्यासारखी धुलाई. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात पण विसरू नका. आणि या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला पण विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की ह्या अंशुमनने आतापर्यंत एवढ्या चुका केल्या, पण त्याच्या चुकांवरती ज्या प्रकारे मात्र तुम्ही पाहिलंच असेल की मल्लिकाने पांघरून घातलं, त्याच्यामुळे मात्र मित्रांनो सगळ्यात जास्त मिस्टेक झालेल्या आहेत. म्हणजेच ह्या अंशुमनला आता कसलीच भिष्टी उरलेली नसते आणि या अंशुमन आता त्याच्या मनाला वाटेल त्या सगळ्या काही गोष्टी करत असतो. त्याला असं वाटत असतं की त्याने काही जरी केलं तरी त्याचं कोणी काहीच वाकडं करू शकणार नाहीये. म्हणजेच अंशुमनला असं वाटत असतं की तो काही पण करू शकतो, पण त्याला कोणी काहीच करू शकत नाही. त्याला असं वाटतं की त्यांनी ज्या चुका केल्यात ना त्या खूप लहान लहान आहेत, त्याच्यामुळे ते एवढ्या मोठ्या चुका तर नाहीत ना. मग त्याच्यामुळे अंशुमन आता काहीही करायला लागलेला असतो. म्हणजेच खास करून आता अंशुमन दुसरं लग्न करून येतो. आणि ते लग्न कोणासोबत करतो माहिती आहे का तुम्हाला? कारण की या ठिकाणी अंशुमनने जी गोष्ट केलेली असते ना त्याच्यामुळे डायरेक्ट स्वानंदी वहिनीच्या म्हणजेच आपल्या स्वानंदीच्या डायरेक्ट मनाला ती गोष्ट लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला माहित असेल की ही मंदाकिनी आपल्या अधिराला किती बोलते. कारण की अधिराला एवढं बोलते की सांगायलाच नको. ज्या प्रकारे ह्या मंदाकिनीचं लक्ष आपल्या अधिरावरती असतंच ना, जर तेवढंच लक्ष तिने स्वतःच्या मुलीकडे दिलं जर असतं ना तर आज ही वेळ आलीच नसते. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की सुष्मिता एवढी बिघडलेली असते की काय सांगायलाच नको. आणि त्याच्याकडे लक्ष न द्यायचं सोडून ही मंदाकिनी मात्र आपल्या अधिराला सारखा दोष देत असते बाळा वाचून. आणि त्या दोघींची सारखी भांडणं पण होत असतात. आणि ह्या भांडणाला कंटाळून आता अधिरा खूप भयंकर निर्णय घेते. आणि त्याच्या अगोदरच मित्रांनो, म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की ह्या मंदाकिनीची मुलगी सुष्मिता ती आता असं काय पाऊल उचलते ना त्याच्यानंतर मात्र मंदाकिनीच्या पायाखालची मातीच सरकणार आहे. तर दुसरीकडे मात्र आता समर राजवाडे अजून पण इंडियात आलेले नसतात, हे तुम्ही पाहिलंच असेल. आणि त्याच्यामुळे मात्र स्वानंदीला आपल्या चिंगीची काळजी वाटणं हे पण साहजिकच आहे. त्याच्यामुळे स्वानंदी आता असा काही निर्णय घ्यायला चाललेले असते की स्वानंदीचं असंच म्हणणं असतं की आता चिंगीला जर उद्या बाळ झालं तर त्याला बाबा पण हवाच आहे ना. त्याच्यामुळे अंशुमनचं नाव जोडणं काहीच तिथे हरकत नाही. अंशुमन आणि चिंगीचं लग्न लावून टाकूया. पण हा अंशुमन एवढा पुढे जातो की काही सांगायलाच नको. म्हणजेच हा अंशुमन चक्क आता दुसरं लग्न करून येतो मित्रांनो. आणि ते लग्न करून कोण येतं कोणासोबत येतो माहिती आहे का? कारण की ते पण स्वानंदीच्या बहिणीसोबत. म्हणजेच या ठिकाणी पाहायला गेलं तर मित्रांनो हा सगळ्यात जबरदस्त टर्निंग पॉईंट असणार आहे मालिकेचा. कारण तुम्हाला वाटत असेल की अंशुमन स्वानंदीच्या बहिणीसोबत कसं लग्न करेल. आणि हाच प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल ना की स्वानंदीच्या बहिणीसोबत अंशुमनचं लग्न करण्याचा काय संबंध येतो. पण मित्रांनो, घडणार तसंच आहे अगदी. कारण की अंशुमनने आधीच डिसाईड केलेलं असतं की जर मला ठेच स्वानंदी वहिनीच्या काळजापर्यंत पोहोचवायचे असेल ना तर मला पाऊल पण असंच उचलावं लागेल. म्हणजेच या अंशुमनने ठरवलेलं असतं की अशा ठिकाणी मी स्वानंदी वहिनीच्या जखम करेल ना की त्या ठिकाणी तिला काय करावं ते समजणारच नाही. कारण की आता जर सुष्मिताच्या आयुष्यामध्ये जर अंशुमन गेला तर त्याच्यानंतर स्वानंदीला काहीच करता येणार नाही. कारण की स्वानंदी काय विचार करेल. म्हणजेच मित्रांनो, ह्या अंशुमनने आता पार हद्द पार केलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला एकच व्यक्ती कारणीभूत आहे, ती म्हणजे मल्लिका. कारण की आपल्या मुलांवरती कसे संस्कार द्यायचे हे पण या मल्लिकाला अजून अक्कल नाही. आणि ही चालली समर आणि स्वानंदीचं नातं तोडायला. तर मित्रांनो, आता त्याही पेक्षा भयंकर गोष्ट अशी घडते की तुम्हाला माहितीच आहे की मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की ही मल्लिका अजिबात पण चांगली नाही. ती आपल्या चिंगीला तिचं बाळ संपवायला लावणार म्हणजे लावणारच. आणि तिने सगळ्या हद्द पार केलेल्या असतात. आणि चिंगीला चक्क आता धक्के मारून ती घराच्या बाहेर काढत असते. पण त्यावेळेस मात्र आपली स्वानंदी तिला परत वाचवते. म्हणजेच मित्रांनो, आपल्या स्वानंदीने ह्या चिंगीला 1000 वेळा सांगितलंय की त्या मल्लिका काकूच्या सोबत त्या अंशुमनच्या आणि अर्पिताच्या नादी लागू नको, त्यांच्यासोबत बोलू पण नको. पण ह्या चिंगीला काही गरज नसताना पण ती त्या गोष्टी करायला जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वानंदीने आधी स्टार्टिंगला आल्या सांगितलं होतं त्या अंशुमनपासून लांब राहा. म्हणजेच मित्रांनो, आपल्या स्वानंदीने ह्या चिंगीसाठी किती काय केलं, पण ह्या चिंगीने आपल्या स्वानंदीचा विश्वासघात पण केला की तिला सत्य न सांगता. म्हणजेच मित्रांनो, खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की यामध्ये चिंगीच्या खूप साऱ्या चुका पण आहेत. मित्रांनो, पुढे आता ह्या अंशुमनने जो नालायकपणा करून ठेवलेला आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा एकच असतो की त्याने आता चक्क दुसरं लग्न करून आलेलं असतो. त्याच्यामुळे आता स्वानंदीचं डोकं चालायचंच बंद होतं की आता अंशुमनने दुसरं लग्न केलं तर खरं, पण आता चिंगीचं काय. कारण की चिंगीला नेमकं कोण सांभाळेल. आता मित्रांनो, एकच पर्याय उरलेला असतो चिंगीकडे की चिंगीला ते बाळ जर वाढवायचं असेल तर राजवाड्यांच्या घरामध्येच राहावं लागणार असतं. आणि दुसरीकडे मात्र अंशुमनने आता दुसरं लग्न केल्याच्या नंतर आता अंशुमन चिंगीला त्या घरामध्ये ठेवूनच घेणार नाही. म्हणजेच अंशुमनने जे
डोकं लावलेलं असतं ना, त्याचा विचार स्वानंदीने स्वप्नात पण केलेला नसतो. स्वानंदीला असं वाटत असतं की अंशुमान आता सुधारलेला असेल. पण तुम्ही सांगा मित्रांनो, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते कायम वाकडंच राहतं, त्याच्यामुळे ते कधीच सरळ होऊ शकत नाही. त्याच प्रकारे हा अंशुमान कधीच सरळ होणार नाही जोपर्यंत मात्र त्याला समर राजवाडी कोणती ती योग्य शिक्षा देत नाही तोपर्यंत. तर पुढे आता अंशुमानने लग्न करून आलेलं पाहून मात्र सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तर पुढे समर राजवाडे ज्यावेळेस मात्र एंट्री मारतात त्यावेळेस मात्र त्यांचं पण डोकं चालणं बंदच होणार आहे. कारण की या अंशुमानने आता गुंतवणूकच अशी केलेली असते की काही सांगायलाच नको. म्हणजे त्याने पूर्णपणे गुंताडा करून टाकलेलं असतं. सगळं काही सॉल्व्ह करण्याच्या पाठीमागे आपली स्वानंदी धावत असते, तर दुसरीकडे मात्र हा अंशुमान तिला त्रास कसा होईल याच्याकडे जास्त लक्ष देत असतो. म्हणजेच पाहायला गेलं मित्रांनो की ह्या मल्लिकाने तिच्या मुलांना कसे संस्कार लावलेत हे तुम्ही पाहतच असताल. आणि हे सगळं पाहून तुम्हाला प्रचंड राग पण येत असेल की ह्या मल्लिकाला सोबतच मात्र ह्या अंशुमानना आणि अर्पिताला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे. पण मित्रांनो, तसं काहीच न होता हा अंशुमान एका पाठीमागे एक एक गोष्टी करतच चाललेला आहे. म्हणजेच पाहायला गेलं तर मित्रांनो, सगळ्यात भयंकर जर चूक कोण करत असेल तर तो म्हणजे हा अंशुमान. आणि याला एकच गोष्टीचा पर्याय आहे, तो म्हणजे स्वानंदी मॅडमच याला चांगला धडा शिकवू शकते. कारण की स्वानंदी ह्याला असा धडा नाही शिकवू शकत, तर ह्याला इतका चांगला धडा शिकवेल की हा परत अशी काही चूकच करायला जाणार नाही. म्हणजेच आपल्या स्वानंदीने ह्या अंशुमानची आता कुत्र्यासारखी धुलाई केली पाहिजे आणि त्याला त्या घराच्या बाहेर कायमचं काढलं पाहिजे. म्हणजेच ह्याला त्याची लायकी समजेल. आणि दुसरीकडे मात्र मल्लिका तुम्हाला तर माहितीच आहे की ती तिच्या मुलाचा तिला पुळका येणारच आहे, त्याच्यामुळे समरने तिला देखील बेदखल केलं पाहिजे या घराच्या. कारण मित्रांनो एकच आहे की जर समरने हा सगळं पाऊल उचललं तरच त्या अंशुमनला योग्य ती त्याची जाणीव होईल आणि त्याने केलेल्या चुकांचा त्याला पश्चाताप होईल. आणि त्याला पहिली गोष्ट म्हणजे त्याला एवढी भयंकर शिक्षा द्यायला पाहिजे की सांगायलाच नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर चिंगीनेच दिली पाहिजे. कारण की चिंगीने ह्याचं जर थोबाड रंगवलं तरच मात्र अंशुमान त्याच्या जागेवरती येईल. आणि जर अजून चिंगी त्याला घाबरतच जगली तर मित्रांनो हा अंशुमान काही करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, स्वानंदीची बहीण सुष्मिता ती आता तुम्हाला माहितीच आहे की आता अंशुमानच्या प्रेमातच नसती पडलेली, तर आता त्यांनी लग्न करायचं देखील ठरवलेलं असतं. म्हणजेच तुम्ही पाहायला गेलं तर मित्रांनो, ह्या म्हणजे सुष्मिताचं डोळ्यावरती जी पट्टी बांधली होती ती आता सगळी बाजूला निघेल. कारण की मित्रांनो, ही मंदाकिनी नाही त्यावेळेस आपल्या अधिराला सांगत असते, सुनवत असते. मग त्याच वेळेस स्वतःच्या मुलीकडे पण थोडं लक्ष दिलं असतं तर आज कदाचित ही वेळ आली नसते. आणि आता हे सगळं प्रकरण परत बिचाऱ्या स्वानंदीला आपल्या सगळं निस्तारावं लागणार आहे. म्हणजे चुका दुसरी करून जातात पण सगळं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला स्वानंदीला लागतो. आणि या सगळ्या गोष्टीची एकच शेवट आहे मित्रांनो, तो म्हणजे अंशुमानला योग्य ती शिक्षा करणं. कारण जर अंशुमानला योग्य ती शिक्षा झाली तरच मात्र याच्यातून एक चांगला गुड संदेश जाईल की असं करणाऱ्यांना पण शिक्षा होऊ शकते. आणि जर अंशुमानला काही शिक्षाच नाही दाखवली तर मित्रांनो किती चुकीचा इम्पॅक्ट पडतोय तुम्ही पाहतच असताल. कारण की अंशुमान जर अशा प्रकारच्या चुका करत राहिला तर किती सारे प्रॉब्लेम होऊ शकतात हे तुम्हाला पण माहीतच आहे. कारण की याच्यामुळे पूर्णपणे चुकीचा संदेश जातोय सगळ्या लोकांना. त्याच्यामुळे ह्या अंशुमानला योग्य ती शिक्षा लवकरात लवकर दाखवली पाहिजे. आणि आपल्या स्वानंदीने ह्याचं तोंड फोडल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण की मित्रांनो, हा अंशुमान त्याच्या हद्द आता सगळ्या त्याने लिमिट सगळ्या क्रॉस केलेल्या आहेत. म्हणजेच तो आता चक्क दुसरं लग्न करून आलाय. म्हणजेच त्याने काहीच बोलायचं ठेवलेलं नसतं. आणि तरी पण मल्लिकाला अंशुमानचा अभिमान वाटतो आता हे सगळं करून आल्याच्या नंतर. मल्लिका म्हणते की वाह अंशू वाह, काय डोकं लावलंय तू. म्हणजेच मित्रांनो, एवढं 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 निष्काळजीपणा कोण करतं राव. त्याच्यामुळे मित्रांनो आता पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की आपली स्वानंदी ह्या अंशुमनला चांगलाच धडा शिकवते आणि त्याचं थोबाड देखील फोडते. आणि दुसरीकडे मात्र अंशुमनने लग्न करून आलेलं असतं, त्याच्यामुळे आता स्वानंदी त्या गोष्टीचा प्रकार कशा प्रकारे निस्तारते हे पाहणं जास्त रंजक ठरेल. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत तुम्हाला एकच मित्रांनो माझा प्रश्न आहे की विण दोघातली ही तुटेना या मालिकेमधील तुमचं सगळ्यात जास्त आवडणारं पात्र कोणतं आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि दुसरा प्रश्न मित्रांनो असा आहे की तुम्हाला या मालिकेमध्ये काय काय बदल पाहायला आवडतील प्लीज हे कमेंटमध्ये मला सांगा. आपण नक्कीच यावरती पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी एक स्पेशल गोष्ट आहे. मित्रांनो, हा दिसत असेल तुम्हाला पिलग्रिमचा नॉन ड्राईंग अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू. तर मित्रांनो, हा शॅम्पू तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये पण दिसत असेल तर तुम्ही फक्त काहीच करू नका. टॅग प्रोडक्टमध्ये दिसणारा हा प्रोडक्टवरती तुम्ही फक्त क्लिक करा. तुम्ही हा शॅम्पूच नाही तर तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तिथून तुम्ही खरेदी करा. तुम्हाला चांगल्या प्रकारचा डिस्काउंट पण भेटू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की ही गोष्ट ट्राय करा. म्हणजेच तुम्हाला सगळ्या काही गोष्टी खूप कमी किमतीमध्ये भेटतील. तर एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.